नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले चॅनल चेरीज वर्ल्ड। तर आज आपण जाणार आहोत वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे। हे प्राणी संग्रहालय मेनली राणीची बाग किंवा बायकला झू म्हणून प्रसिद्ध आहे। तर आज या झू मध्ये जाण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन, तसेच इथले तिकीट आणि प्राणी संग्रहालयात आपण काय काय बघायला भेटणार आहे या सर्वांची माहिती या व्हिडिओत दिली आहे। तर राणीच्या बागेत जाण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन आहे तो म्हणजे बायकला स्टेशन। तिथे आल्यानंतर ईस्ट साईडला उतरून तुम्ही 2 ते 3 मिनिटं चालल्यानंतर झू मध्ये पोहोचू शकता। तर आता आपण राणीच्या बागेत आलो आहोत। तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकताय भरपूर प्रमाणात इथे झाडे लावलेली आहेत। तर या झाडांचा उपयोग हा मुंबईची हवा शुद्ध ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात होतो। तर तसे इथे झूचा टायमिंग हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे। तर आता आपण सर्वात आधी झू मध्ये जाण्यासाठी तिकीट काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण झू मध्ये जाऊया। तर आत आल्यानंतर उजव्या हाताला गेल्यानंतर आपल्याला तिकीट काउंटर आहे, तिथे कॅश काउंटर सुद्धा आहे आणि आपण ऑनलाईन सुद्धा तिकीट काढू शकतो। तर एक अडल्ट तिकीट हा 50 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 25 रुपये तिकीट आहे। तर 3 वर्षाखालील मुलांना इथे फ्री एंट्री आहे आणि जर का तुमची फॅमिली असेल म्हणजे 2+2 तर तुम्हाला 100 रुपयात आतमध्ये एंट्री भेटते। तर आता आपण ऑनलाईन तिकीट काढतोय, आपलं तिकीट काढून झालेलं आहे। आता आपण आतमध्ये जातोय। तर हा इथे प्रवेशद्वार आहे, इथे एंट्री पॉईंट आणि त्याच्या साईडलाच एक्झिट पॉईंट आहे। आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकताय झूच्या आतमध्ये जाण्या अगोदर एंट्रीला खूप असा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे, जिथे तुम्ही फोटो काढू शकता। चेरू तर इथे चेरीचं काही मूड दिसत नाही फोटो काढून देण्याचा। ती आता बघूयात फोटो काढून देते की तिच्या मस्त्याच चालू राहतात आणि नेहमीप्रमाणे चेरी फोटो न काढता तिच्यातच रंगलेली आहे। तर आता आपण तिला घेऊयात आणि झू मध्ये एंट्री करूयात। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकताय संपूर्ण झूचा इथे छोटासा असा मॅप लावलेला आहे। तर या मॅपच्या सहाय्याने तुम्ही संपूर्ण झू मध्ये फिरू शकता। इथे तुम्ही बघू शकताय सेल्फी पॉइंटच्या बाजूलाच एंट्री पॉइंट आहे आणि त्या एंट्री पॉइंटच्या बाजूला एक्झिट पॉइंट सुद्धा आहे। तर आता एंट्रीला जाताना आपली बॅग चेक होणार आहे आणि बॅगेमध्ये जे काही खायला वगैरे असेल ते बाहेरच काढायला लागणार आहे। तर आतमध्ये तुम्ही कोणताही खाद्यपदार्थ नेऊ शकता। तर झू मध्ये आल्यानंतर एंट्रीलाच मुंबईमधील एकदम प्रसिद्ध असा काला घोडाचा स्टॅच्यू इथे उभा केलेला आहे, ते तुम्ही बघू शकताय। इथे तुम्ही मॅपवर बघू शकताय पूर्ण झू मध्ये कोणकोणते प्राणी पक्षी आहेत आणि तुम्ही नक्की कोणत्या लोकेशनला आहेत यासाठी जागोजागी हे मॅप लावलेले आहेत। तर याचा उपयोग करून तुम्ही पूर्ण झू फिरू शकताय। बघू शकताय एक ब्रिटिश काळातील तोफ इथे ठेवलेली आहे। इथे पुढे हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या या प्रकारचे प्राणी म्हणजे अतिशय मोठे आणि वन्य प्राणी या पुढे आहेत। तर चला बघूया आपण। तर सिंह दाखवलेला आहे पण सिंह काही अजूनपर्यंत आलेला नाही। तर इथे याचा बोर्ड आहे, थांबा मी लवकरच येत आहे। परंतु हा बोर्ड भरपूर महिने असाच आहे आणि सिंह कधी येईल याची वाट सर्व पर्यटक इथे बघत आहेत। आता इथे पुढे अस्वल आहेत आणि अस्वल बघायला जाऊया आपण। आणि इथं जाताना लहान मुलांसाठी सेल्फी पॉईंट बनवलेला आहे, द स्लॉट बियर म्हणजेच आपल्या भाषेत अस्वल ठीक आहे। चेरू काय आहे इथं आत आलो पण अस्वल काही आम्हाला दिसत नाही। 5 ते 10 मिनिटं वाट बघितल्यानंतर शेवटी अस्वल हा बाहेर आलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय तो मातीत काहीतरी हे खायला शोधत आहे असं वाटते।
Look up on the tree. इकडे बघू शकताय दुसरा अस्वल झाडावर खेळत आहे. हे खूप सुंदर नकाशी केलेली आहे. आता आपण पुढे जाणार आहोत टायगर बघायला. तर इकडे टायगर दिलेला आहे. हे पुढे वाघ आहे. तर या झू मधील सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे वाघ. त्याच्यामुळे इथे कधीही आलात तुम्ही तर सर्वात जास्त गर्दी ही वाघ बघायलाच भेटणार आहे. तर आपण सुद्धा आता तिथेच जातोय. तर तुम्ही बघू शकताय वाघ आपल्या एकदम अशा रुबाबात एंट्री मारत आहे. आणि सर्व जे काही लोक इथं बघायला आले त्यांना एकदम खुश करून टाकलेलं आहे. कारण की एकदम क्लिअर आणि अतिशय सुंदर अशी एंट्री घेतलेली आहे वाघाने. आणि आता सर्वजण वाट बघत आहेत की वाघ हा पाण्यात उतरत आहे की नाही. कारण की वाघ जेव्हा पाण्यात उतरतो तेव्हा या काचेजवळ येऊन तो जेव्हा पोहत असतो तेव्हा आपल्याला खूपच सुंदर आणि एकदम जवळून हा वाघ बघायला भेटतो. आता तुम्ही बघू शकताय, तुम्ही किती जवळून वाघ बघू शकताय. आणि ही जे एक अनुभव आहे तो खूपच असा भारी अनुभव आहे आपल्यासाठी. आणि आता गर्दीतनं जागा काढून आपली चेरी सुद्धा या काचेजवळ आलेली आहे. आणि ती सुद्धा खूपच आवडीने पण थोडी घाबरून ही वाघाला बघत आहे. तर बघूया तिचे रिएक्शन. इथे पुढे आपण पानगेंडा आणि माकड बघायला जाणार आहोत. तर आता समोर दिसत आहे इथे फक्त एकच पानगेंडा आहे आणि आता तो पाण्यात बसला आहे. तर तो माझ्या माहितीत तरी 15-20 मिनिटं काही पाण्याच्या बाहेर येणार नाही. तर आपण पुढे जाऊयात आणि पुढे वानर म्हणजेच मंकी आहेत ते बघूयात आपण. इथे मंकीसाठी जी जाळी लावलेली आहे ती खूपच अशी बारीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलमध्ये असे एवढ्या क्लिअरली दिसणार नाहीत माकडे. इथे भरपूर प्रमाणात माकडे आहेत आणि ते खेळत आहेत. काही एकमेकांच्या केसातील ओवा बघत आहेत. इथे आपल्याला बाहेरून फूड आणायला अजिबात अलाउड नाही. पण इथं जर तुम्हाला काही खायचं असेल तर कॅफे वाईल्ड म्हणून इथे एक कॅफे आहे. तिथे आईस्क्रीम आणि नाश्ता वगैरे करायला आहे. बसायला सुद्धा निवांत अशी जागा आहे आणि खूपच टेस्टी असे फूड इथं आहे. कशी आहे आईस्क्रीम? मस्त, छान. इथे तुम्ही बघू शकताय बार्किंग डिअर, सांबर आणि स्पॉटेड डिअर म्हणजेच चित्तल आहेत. हे भरपूर लांब असे बसलेले आहेत सावलीत. इथून आपल्याला काही ते दिसत नाही. आपण थोडे पुढे जाऊन बघूयात. इथून तुम्ही बघू शकताय बाहेर भरपूर असा ऊन आहे. त्याच्यामुळे झाडाच्या खाली आरामात बसलेले आहेत. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला असं सांगितलं हा झू फक्त प्राण्यांसाठी नसून इथे भरपूर प्रकारची अशी वनस्पती आणि झाडी सुद्धा आहेत. तर त्यातीलच हा एक पूर्णपणे गुलाबाच्या झाडांनी भरलेला असा मध्ये गार्डन आहे. तसेच तुम्ही बघू शकताय सभोवताली आणि झूमध्ये फिरताना सुद्धा आपण बघितलंय की प्रत्येक ठिकाणी विविध अशी प्रकारची झाडे इथे उपलब्ध आहेत. तर या झूमधील आणखी एक मेन अट्रॅक्शन ते म्हणजे पेंग्विन्स. तर पेंग्विनसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात केअर घेतली जाते. त्यासाठी -डिग्रीमध्ये टेम्परेचर मेंटेन करायला लागतं आणि खूप मोठ्या प्रमाणात ही क्लिनिंगसुद्धा ठेवायला लागते. त्याच्यामुळे इथे सेपरेट असा पूर्ण वर्ल्ड आहे. तिथे तुम्ही जाऊ शकताय. तिथे साईडलाच तुम्हाला 5D शोसुद्धा बघू शकताय. त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पेड करायला लागतील. तर आता आपण बघूयात पेंग्विन्स. तर बघू शकता इथे खूपच
असे पेंग्विन्स आहेत. सध्या तरी ते भरपूर साईजला लहान आहेत. आणि पक्ष्यांचे नंदनवन इथं आपल्याला भरपूर प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. तर आता आपण जातोय पक्षी बघायला. ते भरपूर प्रमाणात प्राणी वगैरे दाखवलेले आहेत, पण आपण ॲक्च्युअली बघायला गेल्यानंतर भरपूर प्राणी मिसिंग आहेत. पक्षी अभयारण्य झाल्यानंतर इकडे कासव आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कासव बघायला भेटतात. मगर पण मस्त बघायला भेटेल. इकडून बघ, इथून बघ. उघड जराशी उघड दरवाजा जरासा. कोणते कासव पाहिजे मला पहिल्यांदा समजलं हे. इथे बघ. तर आता इथे पुढे या अगोदर साप असायची, पण आता इथे साप नाहीत, फक्त त्यांचा एक बोर्ड लावलेला आहे. आता आपण मगर बघायला जाणार आहोत. तर सध्या बाहेर खूपच सुंदर असे मगरींचे स्टॅच्यू बनवलेले आहेत, त्याच्यावरच चेरू मजा घेत आहे. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकताय मगर अतिशय निवांत अशी पाण्यात पोहत आहेत. तर इथे एकूण 8 ते 9 मगर आहेत. आणि जशी वाघ बघायला खाली काच आहे, तशी मगर बघण्यासाठी सुद्धा खाली काच दिलेली आहे. आपण थोड्या वेळात तिथे सुद्धा जाऊन बघूयात. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर असे डेकोरेशन इथे केलेले आहे. तुम्हाला इथे फोटो काढण्यासाठी सुद्धा फोटो स्पॉट तयार आहेत. तुम्ही इथे आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा चांगले फोटो घेऊ शकताय. मगर बघून झाल्यानंतर आपण पान पक्षी म्हणजे जे पक्षी पाण्यात किंवा पाण्याच्या सभोवताली राहतात आणि मासे खातात पाण्यातले, ते बघायला चाललोय. तुम्ही समोर बघू शकताय वीर माता जिजाबाई भोसले आणि शंभूराजे यांची प्रतिमा इथे आहे. इथे झू मध्ये लहान मुलांसाठी खेळायला असे भरपूर पाळणे सुद्धा आहेत. तर आता आपण थोडा वेळ तिथे जाऊन टाइमपास करूया. एकच मिनिट तू आहेस ना. बाहेर आल्यानंतर तुम्ही 2 लोखंडी तोफा आणि दगडात कोरलेला हत्ती बघू शकताय. त्याच्याच समोर भाऊदाजी लाड संग्रहालय आहे, पण सध्या लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे संग्रहालयात एंट्री बंद आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की इथे जा. इथे जायला फक्त एंट्री 20 रुपये आहे. तर आपला संपूर्ण झू हा बघून झाला आहे. तर याबद्दल एकच सांगू शकतो मी की सध्याच्या कंडिशनमध्ये झूमध्ये भरपूर असे प्राणी मिसिंग आहेत. तर ते लवकरात लवकर अवेलेबल होतील आणि BMC यासाठी काहीतरी करेल आणि लवकरच ते प्राणी आपल्याला बघायला मिळतील ही अपेक्षा.
आणि आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless.